आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लागू आली। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलम तनोहरि। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं केशवादिवल्लभं। श्री गुरु सारिका हस्ता पाठीराखा इतरांच्या लेखा पूर्ण करी। जयांचे केली स्मरणी जे चातुर्यात कला कामिनी, हे श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणातरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजो मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती योग्यांचे माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जे काही सात्विक जीवनामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी जे काही त्यांनी ग्रंथ आदी लिहिले, त्यात एकमेव असा ग्रंथ जे की भगवद्गीता सामान्य जनतेला सामान्य मनुष्याला संस्कृतमध्ये करता समजता आले नाही, त्याच्यावर जे निरूपण केलं, ज्याच्यावर टीका केली, त्या टीकेचं निरूपण म्हणजे ज्ञानेश्वरी। या ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील 103 क्रमांकाची ओवी आहे। या ओवीमध्ये माऊली सांगतात की बाबांनो, व्यवहारामध्ये जगत असताना एखाद्याकडे आपलं मागितलं तर ते आपल्याला देत नाहीत, पण जर आपण या संतांची सेवा केली तर त्यांचं जे अढळ पद आहे, त्यांच्याकडे जे काही उपलब्ध आहे, त्यांचं पाप असेल पुण्य असेल, ते सहज आपल्याला सहजरित्या देऊन टाकतात। म्हणून विपाय जरी आठविला चित्ता। व्यावहारिक दृष्टीचा विचार करताना आपण जर एखाद्याकडे मागितलं, उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर एखादा आपण मुख्यमंत्री साहेबांना विचारलं तुमची गाडी आम्हाला द्या, ती गाडी आपल्याला देऊन टाकतील। पैसे मागितले पैसे देतील, पण त्यांना जर आपण मागितलं तुमचं मुख्यमंत्री पद आम्हाला द्या तर ते देणार नाही, कारण ते शक्य नाही। पण संतांच्या ठिकाणी हे मात्र लक्षण आहे की आपण त्यांना सहजरित्या जरी मागितलं तर ते सहजरित्या आपल्याला देऊन टाकतात, आपल्या जीवनाचं कल्याण करून टाकतात। म्हणून विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता। कारण हे फक्त संतांच्या ठिकाणी होऊ शकतं, इतर कोणत्याही ठिकाणी होणार नाही। का तर संत, देव आणि मनुष्य या दोन्हींचा जो संगम आहे तो म्हणजे संत आहे। कारण संत नव्हती जगा मानवासारखे, समुद्र नदी नव्हे नौका पाषाण म्हणून नये लिंगा, हे संत आहे। कारण जगाच्या कल्याणाकरता संतांचा जन्म झालाय। तुम्हाला जन्म भेटून जातो, पण संत हे आपल्यासाठी आपल्या कल्याणासाठी अवतरित होतात। जगाच्या कल्याणा संताचे होती देह कष्ट विते परोपकारी। कारण त्यांनी जन्म घेतल्यापासून त्यांचा जो पूर्व जो काही कालावधी असेल, ज्ञानोबारायांचा इतिहास पाहिला तर 21 वर्षाच्या अवधीमध्ये एकही क्षण त्यांनी स्वतःसाठी जगला नाही, फक्त आणि फक्त समाजाच्या कल्याणासाठी जगला। तर हे आहे संत। कारण हे मानवाचं कल्याण करण्यासाठी जन्माला आले, त्याच्यासाठी काय करावं लागेल तर साधन म्हणजे नामस्मरण आहे। मग ज्ञानोबारायांना एक प्रश्न विचारणार होता, ज्ञानोबाराय ठीक आहे तुम्ही म्हणण्याप्रमाणे आम्ही संतांचं साधन करू, संतांचं पूजन करून, पण यामुळे आमचं पाप नाहीस होणार आहे का? तर ज्ञानोबाराय सांगून जातात, तुकाराम महाराजही म्हणतात, संताची अजपे नामसंकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे। नामस्मरण हे साधन जर आपण केलं तर आपलंच नव्हे तर आपल्या आपल्या कुळाचा देखील उद्धार होऊन जातो। कारण भाष्यकार सांगतात 2 प्रकारचे पाप आहेत, हे पाप निवर्तक आणि पाप पुण्यात्मक। पाप निवर्तक पुण्यामध्ये
पापनिवर्तक पापाची पुण्यता होत नाही, पुण्यवर्तक मध्ये पापाची होत नाही. पण संतांच्या ठिकाणी असं एक लक्षण आहे की दोन्हीचंही समाधान तिथं होऊन जातं. पुण्य तर नाहीच होतं, पण पापही जेवढं आपलं आहे तेवढंही होऊन जातं. कारण संतच असे आहेत की त्यांच्या मार्गाजवळ जर आपण गेलं, त्यांच्या पायाजवळ जाऊन बसलं तरी देखील आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जातं. आणि असं नाही की त्याच्यासाठी कुठेतरी एका योग्याच्या ठिकाणी जावं. सहजरित्या सावतोबाबांच्या बाबतीमध्ये जर आपण उदाहरणार्थ बघायचं गेलं तर सावतोबाबाने आयुष्यामध्ये पंढरीची वारी केली, पण बहुतांश कालावधी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काम करण्यामध्ये घालवला. कारण तुकोबारा एका ठिकाणी म्हणून जातात, कामामध्ये काम म्हणा काय राम राम. तुम्ही कामामध्ये जरी असाल तरी तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता. म्हणून तर भागवतामध्ये एक उदाहरण आहे, भली हुई सती नाही गई विलोचन के साथ, पुत्र ऐसा पैदा किया बाके बिहारे हात. मी असा पुत्र जन्माला घातला की जगाच्या मालकाला माझ्याकडे हात पसरावे लागले, जगाच्या मालकाला आपल्याकडे भीक मागावं लागली. हे मी सांगतोय कशासाठी, तर आपण जर आपल्या जीवनामध्ये सत्कर्म सद्भाव निराचार दृष्टिकोन जर केला तर देवालाही आपल्या जवळ मागायची साधन आहे. ते वास्तविक आता आपण रोज मंदिरात आल्यानंतर देवाकडे काही ना काही मागत असतो, पण देवानं जर आपल्याकडे काही मागितलं तरी देखील आपल्याला देवाला देता आला पाहिजे. असं कर्तृत्व, अशी साधना, अशी निरपेक्षता अनिपेक्षता आपण आपल्या ठिकाणी अवलंबली पाहिजे. हे कुठं साधन होतं रे? संतांच्या ठिकाणी होतं. त्याच्यासाठी महत्वाचं आहे नामस्मरण. नामस्मरण करत असताना हो ज्ञानोबा तुम्ही म्हणताय नामस्मरण कसं करावं, ठीक आहे. त्याच्यासाठी मला विचारायचं की नामस्मरण श्रेष्ठ, देवाचं नाव श्रेष्ठ की देव श्रेष्ठ? त्याच्यासाठी आपण रामायणामध्ये जाऊ. रामायणामध्ये सुंदर उदाहरण आहे. ययाती राजा नावाचा एक राजा होऊन गेला आणि एकेदिकोटी भ्रमणभ्रांती करत असताना महादेव आणि पार्वतीमधील हा संवाद आहे. पार्वतीने विचारलं महादेवांना, महादेव देव श्रेष्ठ आहे की देवाचं नाव श्रेष्ठ आहे? महादेवांनी सांगितलं देव श्रेष्ठ नाही, देवाचं नाव श्रेष्ठ आहे. पार्वती म्हणाल्या नाही, देव श्रेष्ठ आहे. कारण देवापासून देवाच्या नावाची प्राप्ती जर होत असेल तर देव श्रेष्ठ. महादेव ऐकायला तयार नाहीत. महादेव म्हणतायत देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आणि पार्वती म्हणतायत देव श्रेष्ठ. दोघांच्या संवादामधून असं झालं की आता परीक्षा घ्यावी लागेल. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला सिद्ध करायची असेल किंवा आपल्याला मान्य करायची असेल तर त्याचं उदाहरण आपल्याला समोर डोळ्यासमोर ठेवावं लागेल आणि ते दाखवावं लागेल की हे असं केल्यानंतर हे असं होतं. मग वशिष्ठ मित्र विश्वामित्र एके ठिकाणी भ्रमणभ्रांती करीत एखाद्या तपश्चर्याला बसले होते. तपश्चर्या बसले असताना वरून महादेवाने एका पक्षाचं रूप घेतलं आणि ययाती राजाच्या समोर येऊन कावला बावल आणि ययाती राजा ज्या ठिकाणी शिकारीसाठी निघाला होता त्या राजाचं ते भंग करू लागले. ययाती राजाला राग अनावर झाला तो आणि त्या पक्षाच्या मागे धावू लागला आणि बराबर विश्वामित्र ज्या ठिकाणी तपश्चर्याला बसले होते त्या ठिकाणी बराबर जो महादेव पक्षी होऊन बसले होते त्या फांदीवर येऊन बसले. ययाती राजाने बाण लावला, धनुष्य बाणाला, आणि त्या पक्षी ज्या ठिकाणी बसलाय त्या दिशेनं तो बाण सोडला. विश्वामित्र खाली तपश्चर्या बसलेले आहेत, वरी पक्षी आहेत. बाण मारल्याबरोबर पक्षी उडून गेला आणि जी फांदी बसली होती तो फांदीला बाण लागला. फांदी बराबर तुटून विश्वामित्रांच्या अंगावर येऊन पडली आणि विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली. विश्वामित्रांना राग अनावर झाला की मी ज्या तपश्चर्यासाठी बसलोय ह्या इथं अशा वनामध्ये माझी तपश्चर्या भंग करण्यासाठी कोण आले? डोळे उघडून पाहता क्षणी बघतो तर समोर ययाती राजा. विश्वामित्र पहिलेच रागीट स्वभावाचे होते. त्यांनी ठरवलं आता याचा वध केला हवा. मग विश्वामित्रांचा शिष्य म्हणजे प्रभू रामचंद्र भगवान ययाती राजांतर भीतीपोटी पळू लागले. क्षमा मागितली. आता क्षमेची साधना नाही म्हणून कुठं इकडे वेगळं सायरा वायरा धावू लागले. विश्वामित्र रागीट स्वभावाचे असल्यामुळे ते रामप्रभूंच्या दरबारामध्ये आले. दरबारात आल्याबरोबर विश्वामित्रांचं स्वागत रामप्रभूंनी केलं. आज्ञा असावी गुरुवर्य, काय समस्या आहे? झालेला प्रसंग विश्वामित्रांनी सांगितला. विश्वामित्रांनी रामप्रभूंना विचारलं मला एक वचन दे. कारण पूर्वीच्या काळी वचनाची पूर्तता
रामप्रभूंच्या घराण्याचा इतिहास होता की रघुकुल की रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन जाय. वचनाला एवढी किंमत होती, आपलं जीवन जरी त्याच्या पुढे अर्पित केलं तरी त्या वचनाचं मोल होतं. रामप्रभूंनी वचन देऊन टाकलं, झालेला प्रसंग सांगितला आणि सांगितलं, विश्वामित्राने सांगितलं ययातिराजाचं मस्तक माझ्या पायाजवळ पाहिजे. रामप्रभू म्हणाले ठीक आहे. इकडे ययातिराजा सैरावैरा धावू लागला चित्रकूट पर्वतावर, आता जिथं केशरी महाराज, हनुमंतराय आणि अंजली माता वास्तव्यास राहत होते. आल्याबरोबर अंजनी मातेने बघितलं, ययातिराजा अंजनी मातेच्या पाया पडले. घाबरट चेहरा झालेला, भीतीपोटी सैरावैरा ते शरीर अंगाने घामाघूम झालेलं. अंजनी मातेच्या पायावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, घाबरलेले ययातिराजाला बघून अंजनी मातेने सांगितलं, घाबरायचं काही कारण नाही, तुमचं जे काही संकट असेल त्याचा संकटाचं निवारण माझा पुत्र करेल, म्हणजे हनुमंतराय करतील. हनुमंतराय करतील. बरोबर ययातिराजाला तरी भीती वाटू लागली की प्रसंग माहिती नाहीये. हनुमंतराय शेवटी भगवान रामप्रभूंचे आवडते भक्त, तरी देखील अंजनी मातेने दिलेला शब्द, शेवटी पुत्र आज्ञा होती हनुमंतरायाने दिले प्रसंग. हनुमंतराय तर पेचात पडले, एकीकडे आपल्या आईचा शब्द तर एकीकडे आपल्या प्रभूंचा, ज्यांच्यासाठी उभं आयुष्य उठता बसता हरे बोला हरे दाही दिशा या उक्तीप्रमाणे फक्त नामस्मरण, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय, याच्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये काहीच केलं नाही, अशा प्रभूंचा जन्म की ज्यांनी छाती फोडून देखील काढल्यानंतर फक्त आणि फक्त आतमध्ये देखील प्रभू श्रीरामचंद्र आहे. अशा प्रभू रामचंद्रांच्या विरोधातच आपण युद्ध करायचं, हे कसं काय? झालेला प्रसंग, इकडे सैन्य सज्ज झाले, इकडे हनुमंतराय सैन्य सज्ज झाले. पण पूर्वीच्या काळी एक पद्धत होती की युद्ध जर करायचं झालं तरी बोलण्यातून जर काही मार्ग निघत असेल तर त्यासाठी हिकल्ला एक सेवक तिकल्ला एक सेवक जायचा, दोघांमध्ये संवाद व्हायचा आणि दोघांच्या संवादातून जर प्रश्न मिटत असतील तर त्याच्यासाठी त्यांचं हे व्हायचं, कारण काही गोष्टी बोलण्यातून मिटून जातात. जर एखाद्याचे निरसन असेल, शंकेचं निरसन जर आपण केलं किंवा एखादा माणूस जरी रागात आपल्याकडे आला, जरी आपण त्याला रागाचं निवारण केलं, त्याच्या रागाचं कारण वैयक्तिक असो कोणतंही असो, तर आपण शांतीच्या मार्गाने जर त्याला समजून सांगितलं तर त्याचा राग शांत होऊ शकतो. याप्रमाणे दोनोंचा मग रामप्रभूंकडून लक्ष्मण महाराज जे होते आणि इकडून अंगद, वालीपुत्र अंगद रामप्रभूंच्या दरबारामध्ये गेले. मग प्रसंग बघण्यासारखा होता. विश्वामित्र रागे कोपऱ्यात उभारलेले आहेत. रामप्रभू, अंगदजी महाराज गेले, रामप्रभूंच्या डोक्यावर विश्वामित्रांच्या लक्ष्मण दादाच्या पायावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं झालेला प्रसंग की अंजनी मातेने शब्द देऊन टाकलेला आहे की ययातिराजाचं रक्षण करेल, तुम्ही तिकडे इकडून युद्ध करणार आहात. लक्ष्मणजीला राग अनावर झाला. कोण आहेत हनुमंतराय? रामप्रभूंपेक्षा मोठे आहेत का? हे ऐकल्याबरोबर अंगदजी महाराजांनाही वाईट वाटलं. अंगदजी महाराज हनुमंतरायाचे गोडवे गायला सुरू झाले. हो, हनुमानजी आहेतच ज्यांनी की रामप्रभू आणि तुम्हाला लक्ष्मणदादा तुम्हाला शक्तिबाण लागल्यानंतर द्रोणगिरी पर्वत उचलून संजीवनी बोटीतून तुमच्या जीवनाचा उद्धार केला, तुमच्या जीवनाचं रक्षण केलं, ते हनुमंतराय. पाताळाच्या वेळेस तुम्हा दोघांना लपवलं होतं, तिथून तुम्हाला बाहेर आणलं, ते हनुमंतराय. सीते मातेचा शोध ज्यांनी आपल्या उंचीत्वाच्या एवढं मत उड्डाण अंतर देखील किलोमीटर पार करून घेतलं, ते हनुमंतराय आहेत. लक्ष्मणजी परत रागाविंद झाले, ते रामप्रभूंचे गोडवे लावू लागले, आम्ही जर तुमच्या सोबत नसता तर तुम्हाला वानरांना विचारलं तरी कोण असतं. वानरांचा उद्धार आमच्या रामप्रभूंमुळे झाला. पण तरी देखील दोघांच्या बोलण्यामधूनही प्रश्न सुटेना. शेवटी युद्धाचा प्रसंग निकट आला. इकडे ययातिराजा अस्ताव्यस्त भीतीपोटी घाबरत तिथं हनुमंतराय आलेले आहेत. इकडं रामप्रभूंची सैन्य अंगद महाराज, सुग्रीव हनुमंतरायाच्या बाजूने उभे टाकलेले आहेत. इकडं लक्ष्मण दादा, रामप्रभू सैन्य निघाले. बराबर युद्धाच्या ठिकाणी दोन्ही आलेले आहे समोरासमोर. विश्वामित्रांनी आज्ञा केली, रामप्रभू हा ययातिराजा आणि ह्याचं मस्तक मी दिलेलं तुला जे वचन आहे तुझ्याकडून मागे नेलं, त्या वचनाची पूर्तता म्हणजे मला त्याचा मस्तक हवाय. रामप्रभूंनी बाण लावला, धनुष्य बाणाला. ययातिराजा ज्या ठिकाणी होता त्याच्या समोर हनुमंतराय पुढे येऊन उभारले, डोळे मिटले, हात जोडले आणि जप चालू झाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ययातिराजा मग तर जास्तच घाबरू लागला. अरे काय माणूस हा, याच्याकडे मी माझं रक्षण मागण्यासाठी आलोय,
येहो हा मनुष्य माझ्या जीवनाचं कल्याण करणार, तर हा युद्ध न करता फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राचं भजन गातोय आणि याच्यामुळे माझ्या जीवनाचं कसं कल्याण होणार आणि माझ्या जीवनाचं रक्षण कसं होणार आहे. पण शेवटी नामाचा महिमा आघात आहे, कारण भक्ताचा महिमा भक्तचे जाणते, दुसरं कोणी जाणू शकत नाही. भजन चालू झालं, रामप्रभूंनी जो बाण सोडला बरोबर हनुमंतरायाच्या जवळ आला आणि बाण तक्षणे खाली पडला. विश्वामित्रांनाही आश्चर्य वाटलं, सगळे वानर होते तेही आश्चर्याने बघू लागले, ययातिराजालाही आश्चर्य वाटलं. ज्या बाणानं रावणासारख्या बलाढ्य शत्रूचा वध केला, ज्या बाणानं मारीच्या सारखे राक्षस मारले, हा बाण एक बाण एक वचनी एक पत्नी असा बाण देखील हनुमंतराजवळ आल्यानंतर खाली का पडतोय. विश्वामित्रांना रागेटाने विचारलं, रामप्रभू तुम्ही पूर्ण निष्ठेने युद्ध करत नाहीये, तुम्ही पूर्ण निष्ठेने युद्ध करा, तुमचं मला ययातिराजाचं मस्तक माझ्या. परत एकदा वचनाची आठवण करून दिली. परत रामप्रभूंनी बाण सोडला, परत बाण गेला तक्षिणे खाली पडला. का? नामस्मरणाचं जे कवच होतं ते माझ्या हनुमंतरायाच्या चहूबाजूने वेढा टाकलेला होता आणि त्या नामरूपी कवचामुळे हनुमंतराया जवळ तो बाण जात नव्हता. याचं बघून जे काही वानर सोबत होते सगळेच हनुमंतरायाचे गोडवे लावू लागले, कारण नामस्मरणामुळेच देवाची प्राप्ती होते. नामस्मरण नाम हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, या प्रसंगातून आपल्याला सांगता येईल. मग विश्वामित्रांनी वरून हनुमंतरायाने त्याच वेळी महादेवाने पार्वतीचं आगमन झालं आणि पार्वती मातेला दाखवून दिलं की देवापेक्षाही देवाचं नाव श्रेष्ठ आहे. कारण ज्या बाणाने रावणासारख्या बलाढ्य शत्रूला मारलं, ज्या बाणाने मारीच्या सारखे राक्षस मारले, तो बाण हनुमंतरायाचं काहीच करू शकला नाही. का? तर ते नामस्वरूपी समजावं. म्हणून विपाय जरी आठविला चित्ता. मग हे साधन जे आहे नामरूपी साधन आपल्याला देवाच्या जवळ नेत असेल, तर देवाच्या जवळ जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या गुरुच्या जवळ जावं लागेल. का? तर गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विजावा माझा, गुरु विन देव नाही तुझा तरी लोक. कारण संत देखील अवतरित झाले असले तरी संतांना मार्गदर्शन करणारे आपले गुरु आहेत. नामदेवराय एवढे महादेव पांडुरंग परमात्म्याचे निस्सिम भक्त होते की ज्यांना रोज भगवान पंडित त्यांच्यासोबत जेवण करायचे, त्यांच्यासोबत खेळायचे. पण तरी देखील ज्यावेळेस सर्व संतांची महानुभूती महामंडळी एकत्र बसल्यानंतर भर सभेत नामदेवराव कच्चं मडकं ठरले. का? तर जीवनामध्ये देव जरी आपल्या जवळ असला तरी जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरूंचं अस्तित्व आपल्याला साधन आपल्या निर्मित होत नाही, तोपर्यंत आपल्याला गुरुची प्राप्ती नवे नवे देवाची पूर्णत्वाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. म्हणून विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता. त्यांची जी योग्यता आहे ते सहजरित्या आपल्याला देऊन टाकतात. ते विचार करणार नाहीत की हे माझं आहे, पण आपण देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही. सांगायचं झालं तर आपण निर्वितपणे भक्ती करत नाही. भक्ती करत असताना निस्सिम भक्ती केली पाहिजे. आपण भक्ती करत असताना देवाचं जर भजन करत असलो तर मधातच कुणाचा फोन आला तर फोन उचलत बसतो. काम करतोय निस्सिम सेवानं ते काम झालं पाहिजे. कारण लोक मंदिराच्या जवळ आल्यानंतर सोन्याचा जरी मंदिराचा कळस असला तरी नतमस्तक मात्र पायरीवरच होतात. पायातलं पैंजण सोन्याचं असो किंवा चांदीचं असो, त्याच्याही पेक्षा कपाळावरची टिकली 5 रुपयाची असेल किंवा रुपयाची असेल, तिची जागा सर्वात श्रेष्ठ आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपली योग्यता आपण ओळखली, कारण ही योग्यता कुणाच्या आशीर्वादानेच मिळू शकते, कुणाच्या वशिल्याने किंवा कुणाच्या अवैध भावाने मिळू शकत नाही. याच्यासाठी आपल्या जीवनाचं सत्कार्य, आपण ज्या कारणासाठी जन्माला आलोय, आपण घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा. 84 लक्ष योनी जन्मानंतर आपल्याला मनुष्य देहाची प्राप्ती होते. मग हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्या जीवनाचं ध्येय काहीतरी ठेवलं पाहिजे. जर आपल्या जीवनाचं आपल्या समोर काही ध्येयच नसेल तर उगा जन्माला आल्यानंतर जन्म देवाने दिलाय, आलं तसं जायचं आणि मारायचं नकोय. जो काही जन्म आणि मृत्यूच्या दोन्ही मधलं जे अंतर आहे त्याला आपण जीवन म्हणतो. आणि जीवनाचं सत्कार्य जर करायचं असेल तर संताची आणि देवाची भक्ती आपण केली पाहिजे. एकच सांगेल, जीवन असं जगा ते 4 दिवस
सुखाचे जगायचे. दिवसभर एवढं सुंदर काम करा, रात्री सुखाची झोप आली पाहिजे. दिवसभर काम केलं, रात्री सुखाची झोप निश्चित येणार आहे. 4 महिने एवढं शेतात कष्ट करा, 8 महिने सुखाची भाकर खाता येईल. आणि हा मानवी रूपी देह जन्माला आल्यानंतर आयुष्यभर ज्ञानोबराय तुकोबराय सवताबाबांची एवढी तपश्चर्या करा, एवढी भक्तिभावाने सेवा करा की शेवटी नामदेवराय देवाकडे आपल्यासाठी मागणं मानतील. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा. का? आपण जर देवाची सद्भावे सेवा भावाने केले, देव आपल्याला आपल्या जीवनात काहीच कमी पडतो. आपण जीवनात जगत असताना फक्त देवाचा विचार केला पाहिजे. दिवसामध्ये कमीत कमी 10 ते 15 वेळा देवाचं नामस्मरण जरी केलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. मनुष्य देवच असा आहे की त्याच्यासाठी देवाला आणि संतांना सध्या वेळ खूप घालवावा लागेल. चालविली निर्जीवंती 2 शब्दाचं त्याच्या जीवनाचं उद्धार झालं. चल निघ 2च शब्द अवतरित ज्ञानोबारायाने केले, त्या भिंतीचा उद्धार झालाय. ओम नमो त्रिगुरुदेव. रेड्यावर हात ठेवला, 3 अक्षरी मंत्र उच्चारलाय, त्या रेड्याचा उद्धार झालाय. पण या मानवी देहाचा, मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी माझ्या ज्ञानोबारायांना 9000 ओव्या, 27 हरिपाठाचे अभंग, चांगदेव 65, तुकोबारायांना तुकाराम गाथा, भावार्थ रामायण असेल, जे काही अनाधिकपणे या संतांनी केले. कारण मनुष्य देहाचा सहजासहजी उद्धार होत नाही. उद्धार करायचा असेल तर फक्त आणि फक्त देवाच्या जवळ जाऊन उपयोग नाही, तर देवाच्या नामस्मरण केलं पाहिजे. कारण आपल्याला आपली योग्यता जर समजून घ्यायची असेल तर आपण ज्याच्याकडे जातोय तो माणूस कसा आहे यापेक्षा तो देवाच्या. रात्रीच महाराज सांगून गेले की आपण जर एखाद्याच्या संतांच्या वचनावर अवलंबून राहिलो तर आपल्याला आपल्या जीवनाचं निश्चितच कल्याण आहे. कुर्मुदास महाराजांचं रात्री उदाहरण सांगितलं, त्यांनी त्यांच्या जीवनाचं कल्याण केलं. का? तर त्यांनी संतांच्या वचनावर विश्वास ठेवला. आपण बी आपल्या जीवनामध्ये संतांच्या जर वचनावर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाचं निश्चितच उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आपण आपल्या जीवनाचा उद्धार करायचे. मग उपाय जरी आठविला चितात तरी ते आपली योग्यता. संत ज्याप्रमाणे योग्यता त्यांची जे त्यांच्या जवळ आहे ते आपल्याला सहजरित्या देऊन टाकतात. पण व्यावहारिक दृष्ट्या तसं नाही. एक आम्ही आळंदीला असताना बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं की संसारामध्ये सहजरित्या योग्यता कोणीच कुणाला देऊ शकत नाही. एक राजा होता, मला मोठा असा दरबार त्याचा, की त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला वाटलं की काहीतरी आपलं थोडंसं धन्यधान्य प्रजेमध्ये वाटलं पाहिजे. मग त्याने एक योजना अवलंबली की आज माझ्या वाढदिवसाचे जे काही मला 10 रुपये देतील तर त्यांना आपण 100 रुपये 10 पट त्यांना रक्कम दिली जाईल. जे काही माझ्या वाढदिवसाला मला भेट वस्तू असतील, काहीही असतील. मी कशासाठी सांगतोय की संतांच्या ठिकाणी जे लक्षण आहे ते व्यवहारामध्ये लक्षण नाही की ते योग्यता आपल्याला सहजरित्या देऊ शकत नाही. मग काय करावं लागेल? मग राजाचं ठरलं, प्रधानाला सांगितलं, आज्ञा केली, जे काही माझ्या दिवसभर मला जो कोणी वाढदिवसानिमित्त भेट वस्तू देते ते आपल्याला त्याला 10 पट रक्कम त्याची त्याला देऊन टाका. मग कोणी सोनं देते, कोणी चांदी देते, कोणी जे काही रक्कम असेल 10,000 5,000 देत आहे त्याच्या बदल्यात त्याला 10 पट रक्कम देऊन टाका. मग एक दिवसभर लोक ये जा करतायत, प्रजा आनंदित आहेत. कारण 1 रुपयाच्या बदल्यात 10 रुपये भेटले तर कुणाला आनंद होणार नाही. कारण पूर्वीच्या काळी रुपयाच कमवण्यासाठी किती कष्ट करावं लागायचं हे सगळ्यांना माहिती. एका अर्ध्या भाकरीसाठी लोकांची तळमळ राहायची. पण आज ते दिवस चांगले आहेत की ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा आहे आपल्यावर की आपण अनाधिकपणे आनंदामध्ये जगत आहोत. पण तरी देखील आपण परमार्थाकडे वळत नाही, ही गोष्ट निराळी. तो बाग सोडून द्या, मला त्याच्या खोलामध्ये शिरायचं नाही. मग एक जो कामगार होता तो दिवसभर काम केलं, इकडे तिकडे जेमतेम 100-200 रुपये ते कमवले, त्याचं एक छोटंसं घर हवलं. मग आपणही काहीतरी आपल्या राजाला भेट वस्तू दिली पाहिजे. ज्या राजानं आपल्याला काम वगैरे दिले त्या राजाला आपलाही काहीतरी त्याच्याविषयी आपला सेवाभाव असला पाहिजे. म्हणून त्यांना एका सावकाराकडे 4 छोटी खोली होती. त्यांना सावकाराला सांगितलं ही खोली तुम्ही विकत घ्या, जे काही माझे पैसे येतील ह्या खोलीचे मला ते पैसे तुम्ही देऊन टाका. मग त्या सावकाराने त्या घराचं निरीक्षण केलं आणि म्हणजे 4 ते 5,000 रुपये या घराची भेटतील. त्यानं ते 4-5 रुपये एका पाकिटामध्ये ठेवले आणि त्या पाकिटाच्या वरून एक चिठ्ठी गुंडाळली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं की
माझं सर्वस्व तुम्हाला मी अर्पित करीत आहे. हे सर्वस्व अर्पित करायची चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीवर ते पैसे आतमध्ये ठेवले आणि ते पाकिटामध्ये गेले. राजाच्या दरबारामध्ये गेला. दरबारात गेल्याबरोबर गरीब असल्यामुळे राजाला त्याला जवळ केलं नाही. राजानं सांगितलं प्रधानजीकडे जावं आणि ते प्रधानजीकडे चिठ्ठी द्या. चिठ्ठी दिल्याबरोबर ते पाकिट उघडून बघितलं, आतमध्ये पैसे बघत असताना त्यांनी ती चिठ्ठी वाचली. चिठ्ठी वाचल्याबरोबर प्रधान आश्चर्यचकित झाले. प्रधानच्या लक्षात आले की हा मनुष्य चॅप्टर आहे. कारण गरीब लोक हुशार असतात, कारण त्यांच्या जीवनाचं एक ध्येय ठरलेलं असतं. चिठ्ठी मग राजाकडे प्रधानजी बघतायत. राजाने विचारलं काय झालं. जे काही त्यांनी मागितलं असेल, जे काही त्यांनी भेट वस्तू दिलेली आहे त्याच्या 10 पट त्यांना ती वस्तू देऊन टाक. प्रधानजींनी सांगितलं हे आपल्याला करता येणार नाही. ते म्हणले का करता येणार नाही, असं काय मागितलंय. ते म्हणे त्यांनी त्यांचं सर्वस्व मागितलं. म्हणजे एक राज्य तुमच्याकडे आहे, तुम्ही त्यांच्यासोबत 10 राज्य जरी दिले तरी तुम्ही तुमचं सर्वस्व त्यांना देऊ शकत नाही. मग हे कुणाच्या ठिकाणी सांगायचं की जर हे संतांच्या ठिकाणी शक्य आहे, इतर कोणत्याही ठिकाणी शक्यच नाही. का संतच एकमेव असे आहेत की आपल्याला सहजरित्या देऊन टाकतात. आपण देवाच्या मागे जरी गेलो तरी सध्या देव घेतल्याशिवाय देत नाही. कारण भगवत तुकोबाराय काय म्हणतात, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. आपण जर काहीतरी देवाला दिलं तरच देव आपल्याला देत नाही. पण संतांच्या ठिकाणी सहज जरी आपण आपलं नामस्मरण जरी त्यांच्या आपल्या मुखारविंदातून सहज जरी निघून गेलं तरी देखील संत आपल्या जीवनाचं कल्याण करतात. याच्यासाठी काय केलं पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे. ठीक आहे. तुकोबाराय ज्ञानोबारायांना प्रश्न विचारला, ठीक आहे तुम्ही म्हणण्याप्रमाणे आम्ही ते साधन करू, साधनामुळे आमचं पुण्य, आम्हा पुण्याची प्राप्ती होईल, पण आमचं जे पाप आहे ते पाप नाहीसं कसं करायचं. मग ज्ञानोबाराय सांगतात की नुसतं संतांचं नामस्मरण जरी केलं तरी देखील तुमचं पाप नाहीसं होतं. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. कारण तुमचं पाप देखील संताच्या नावानं जाऊ शकतं. मग हे पाप, मी म्हणतो पाप करण्याची वेळच काय आहे. आपला जो मनुष्य देह जन्म निर्माण झाल्यानंतर आहे, जो काही कालावधी आहे तो कालावधीमध्ये दिवसभराच्या 24 तासाच्या क्षणामध्ये एक 10 ते 15 मिनिटं जरी आपण देवाचं नामस्मरण केलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण. पण आपण 10 ते 15 मिनिटं सोडा, 24 तासापैकी 22 तास आपण आपलं काम तर करतच नाही, पण दुसऱ्या कामामध्ये जे काम करतायत त्यात अडथळा देखील आणण्याचं काम करतो. कबीरजी एके ठिकाणी सांगून जातात की भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना. एखाद्याचं आपल्याला चांगलं जर करता आलं नाही जरी चालेल तरी एखाद्याचं वाईट तरी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण एका ठिकाणी कवी म्हणून जातो, माणसे जोडता आली नाहीत तरी चालेल पण जोडलेली माणसे तरी तोडू नयेत. का, जर जी माणसं जोडलेली असतात त्या माणसाच्या जोडप्यामुळेच हा आपला जो सप्ताह आहे, हे जे काय आपण नामस्मरण करतो, गावागावामध्ये वारीमध्ये ज्या दिंड्या निघतात, ज्ञानोबाराय तुकोबारायांचा पालखी सोहळा आज गेली 700 वर्ष 400 वर्षे अनाधिकपणे संकट, किती जरी संकट आले जो चालू आहे, तो कशाच्या जीवात, फक्त आणि फक्त मानवता धर्म शिल्लक आहे, माणुसकी शिल्लक आहे आणि देवाची आपल्यावर कृपा आहे म्हणून चालतो. मग ही कृपा कुठ्यामुळे मिळते, तर आपण जे दिवसामध्ये काही जे आपल्या समाजामध्ये सात्विक लोक आहेत ते दिवसभर देवाचं नामस्मरण करतात म्हणून आपल्या जीवनाचं कल्याण होतं. पण या सात्विक लोकांजवळ आपल्याला जाण्याचा मार्ग सापडला पाहिजे. आपल्या सोबत देखील लोक राहतात, ते त्यांचा अधिकार मोठा असतो पण आपल्याला ते ओळखता येत नाही. अहो, तो मामाचं सोडा, जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले पण आयुष्यभर ज्यांच्या सोबत ज्या जिजाऊ मासाहेब राहिल्या त्यांना देखील समजलं नाही की आपला पती म्हणजे साक्षात देवाचा अवतार आहे. मेवाडच्या राजाची कन्या मीराबाई, त्यांनाही लक्षात आलं नाही. मदालसा आयुष्यभर सोबत राहिले, 3 पुत्र झाले त्यांना, पण तरी देखील राजा कुशाला आपली पत्नी अक्षरशः संत आहे, अक्षरशः देवाचाच अवतार आहे समजलं नाही. का समजलं नाही, कारण त्यांच्याकडेच भाव जो आहे, दृष्टिकोन जो बघण्याचा आहे, आपण तो त्या भावानं आपण त्यांच्याकडे बघत नाही. देवाच्या जवळ देवाच्या नजरेनं जर आपण देवाची प्राप्ती केली, देवाच्या नजरेसमोर देवाच्या नजरेतून जर आपण बघितलं
तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. आपण सहसा सांगत गेलो, आपण जर आपल्या मनातीलच जर विचार वाईट असतील तर आपल्याला समोरचा माणूस वाईटच दिसणार आहे, चांगला कसा दिसेल. पण आपलं जर मन निर्मळ स्वच्छ असेल तर पुढला माणूस स्वच्छ आणि सुंदर दिसल्याशिवाय राहणार नाही. निर्मळ मन काय करील साबण. आपलं मनच निर्मळ नसेल तर साबण तरी काय करणार. एखादा मनुष्य काळा जरी असला पण त्याच्या आतमध्ये जर विचार स्वच्छ आणि सुंदर असेल तरी देखील त्याच्या जीवनाचं कल्याण होतं. देव बघत नाही तुम्ही किती धनवान आहात, तुम्ही श्रीमंत किती आहात. देव फक्त त्या भक्ताचा भाव बघतो, कारण देव भावाचा भुकेला आहे. देवाला फक्त जो मनुष्य त्यांच्या चरणाजवळ येतोय त्याचा तो भाव बघतोय. त्याची श्रीमंती, त्याच्याकडे पैसा, त्याच्याकडे धन दौलत किती आहे, तो किती श्रीमंत आहे, तो किती गावामध्ये फेमस आहे, त्याच्या लोक किती जवळ येतात, त्याच्याशी देवाला काही येणं देणार नाही. देवाला फक्त एकच गोष्टीचं आहे की तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये 24 तासापैकी माझ्यासाठी किती वेळ देतोय हा देव विचार करतो. कारण त्याच्यासाठी माणुसकी असेल. कारण एके ठिकाणी एक भाष्यकार सांगतात की आपण जीवनात जगत असताना मनुष्याची माणुसकी किती महत्वाची. इफ यू विश आर 1 year so sweet. जो 1 वर्षाचा विचार करतो तो शेतामध्ये धान्य पेरतो म्हणजे त्याचं नाव शेतकरी. कारण त्याच्या जीवनाचं एक तत्व असतं की आयुष्य वर्षभर जेवढं जेमतेम पुरेल तेवढं धान्य साठा जर आपण आपल्या जवळ ठेवला तर जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही कुटुंबातील माणसं आहेत ते कुटुंबातील माणसं उपाशी मेले नाही पाहिजे. ते तत्व त्याचं एक नियोजन ठरलेलं असतं. इफ यू विश आर 10 year so sweet plant tree. जो 10 वर्षाचा विचार करतो ना तो शेतामध्ये फळ झाडे लावतो. आंब्याचे असेल, जांबाचे असेल, कसलेही फळ झाडे. का आपल्या जरी ते वाट्याला त्याचे फळ खाता येणार नाही तरी जे काही आपले नातू असतील, पुढे चालून पंत असतील, त्यांना तरी ते फळ खाता येईल. हे त्या माळकऱ्याचं, त्या फळबागावाल्याचं नियोजन असतं. पण जो आयुष्यभराचा विचार करतो, इफ यू आर लाईफ इन आवर डेव्हलपमेंट, जो आयुष्यभराचा विचार करतो तो माणुसकी नावाचं बीज पेरतो. त्या माणुसकीच्या जीवावरच आज गेली 750 वर्ष असतील, 400 वर्ष असतील, 300 वर्ष म्हणजे ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, सावताबाबा असतील, हे आज आपल्यातून निघून जरी गेले असतील तरी देखील त्यांचं नाव निघत. का तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त सत्कार्य केलेलं आहे, सत्कर्म केलेला आहे. निर्विदतपणे भाव जे कोणी त्यांच्या जवळ, त्यांच्या पायाजवळ येऊन बसले, स्वतःचा तर उद्धार त्यांनी केला, पण जे त्यांच्या निरपेक्ष निरागस अशा भावाने त्यांच्या जवळ येऊन बसले त्यांच्याही जीवनाचं त्यांनी कल्याण केलं. का तर हे फक्त आणि फक्त मनुष्याचे माणुसकीच्या जीवावर. कारण ही संतांचे लक्षण आहे. दया, क्षमा, शांती ते देवाची वस्ती. जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, जिथं शांती आहे तिथं हे. पण आज आपण जीवनात आपल्याच एवढं गुरफटलेलं गेलेलं आहे की आपल्याला देवाची हे करता येत नाही. आज एकत्र कुटुंब असेल, एखादा माणूस घरात वाईट असेल तरी देखील आपण त्याला सत्कार्य, सत्कर्म मार्गावर कसं आणता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कुटुंब जर एकत्रित राहिलं तर कुणाचीच नाही, गाव असो कोणी असो, त्या घराकडे वाकड्या नजरेनं बघायची कुणाची हिंमत होणार नाही. का घड्याळात काटे 3 जरी असतील तरी इतर वेळी 24 तासात इकडं तिकडं जरी फिरत असतील, पण 12 वाजल्यानंतर एखाद्याचे 12 कसे वाजवायचे ज्याप्रमाणे घड्याळ सांगून जातं त्याचप्रमाणे तुम्ही जरी इतर ठिकाणी तुम्ही एकमेकाचा तिरस्कार करीत आहात, पण ज्या वेळेस आपल्या घरावर संकट येईल किंवा आपल्या जीवनामध्ये एखादी आई असेल, 3 मुलं असतील, आईवर ज्यावेळेस संकट येईल 3ही मुलं एकत्र काम ज्यावेळेस येतं ते त्या आईचा उद्धार करून टाकतं. आणि आईचा एकदा उद्धार झाल्यानंतर त्या मुलांचाही उद्धार आपोआप होऊन जातो. का तर आपण आपल्या निर्विदतपणे आपण जर आपल्या आईवडिलांची सेवा केली तर आपला निश्चितच उद्धार होतो. तुकोबाराय की नाही, धन्य माता पिता तयाची. कारण तुकोबाराय या सात्विक जन्मात जे जन्माला आलेले लोक आहेत ज्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण केले अशांना धन्यवाद तर देतात, पण ज्यांनी या मुलांना जन्म घातला या मुलांना ते मुलांच्या आई वडिलांना धन्यता देतात. आपुलिया हिता जो असे जागता, ते त्यांचं हित ओळखतात. कारण तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ उपात. आपण जर आपलं हित ओळखलं, देवाच्या जवळ गेल्यानंतर आपला काहीच मागू नका देवाकडे. देव आपल्याला न ओळखता न सांगता माझं कळव येते अंतर. आपल्या जीवनात जे काही संकट आहे ते देवाला सांगण्याची गरजच नाही. देवाला कळणार नाही का?
ज्यानंच आपल्याला जन्म घातला त्याला आपलं पूर्ण आयुष्य कसं आहे त्याला समजणार नाही का? कारण ज्यानं मनुष्य जन्माची प्राप्ती केली त्याला तर माहिती आहे. आपण फक्त यायचं काम करतो आणि आपलं जावायचं काम करतो, पण आलेला जो पूर्ववत आतमधला कालावधी आहे तो कसा जगायचा तो आपल्या हातात आहे. याच्यासाठी सत्कर्म केलं पाहिजे, सत्कार्य केलं पाहिजे, साधना केली पाहिजे, तपश्चर्या केली. तपश्चर्या असं नाही की कामधंदा सोडा आणि सगळं सोडून एके ठिकाणी जंगलामध्ये जाऊन काय जिथं हाईच वैसोले करायला एक चित्त आवडी अनंत आळवड शेतामध्ये खुरपत. आपल्या सावतोबाबांचं उदाहरण घ्या. आयुष्यभर त्यांनी फक्त शेतात काम केलं तरी देखील जगाच्या मालकाला त्यांनी हृदयात जागा दिली. कशाच्या जीवावर? फक्त आणि फक्त भक्तीच्या जीवावर. का तर देव 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 फक्त आणि फक्त देवाची भक्ती भावतो. तो श्रीमंत गरीब त्याच्याकडे काहीच भेदाभेद नाही. का तर फक्त तो सत्कार्य सत्कर्म मनुष्य जन्मानंतर त्या मानवानं आयुष्यभरात काय केलं, आपल्या पापाचे कर्माची फळ देवाजवळ निश्चितच राहणार आहे. आपण सहज बोलून जातो, मांजर दूध पेत असेल तरी आपल्याला दिसतं, पण आपण हा विचार का करत नाही की आपण जीवनात जगत असताना आपण जे पाप करतोय ते देवाला का दिसणार? देवाला दिसणारच आहे ना. आपण पापाला का भीत नाही? कारण मनुष्य देहाचा उद्धार करायचा अवघड आहे. भिंतीचा उद्धार होऊ शकतो, रेड्याचा उद्धार होऊ शकतो, पण मानवाचा उद्धार होणं अशक्य नाही. त्याच्यासाठी फक्त सत्कार्य सत्कर्म करावं लागेल. हे सत्कार्य सत्कर्म करत असताना माझ्या ज्ञानोपाराय असतील, माझ्या तुकोबार कोणत्याही एका संतांचं जरी जीवन चरित्र आपल्या डोळ्यासमोर जरी ठेवलं तरी आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. आज आपण थोडस जरी संकट आलं तरी आपण त्या संकटाला डगमगतो. कशासाठी संकटाला डगमगतो? ज्ञानोबारायांचं जर चरित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर त्यांच्या आयुष्यापुढे त्यांच्या 21 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे संकट सहन केलं त्या संकटापुढे आपलं तर काहीच संकट नाही. एक वेळ अशी आली होती, ज्ञानोबारायांना म्हटलं की आपण जन्माला घेऊनच चूक केली काका. ते पर्णकुटीमध्ये जाऊन बसले ढसाढसा वगैरे आपल्याला सर्व इतिहास नाही. सांगण्याचं तात्पर्य की एवढा त्रास देखील सहन करून त्यांनी फक्त आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी हरिपाठ लिहिला, भावार्थ दीपिका लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव पासष्ट केली. मग एवढं आपल्यासाठी अनाभूतपणे होते. जगाच्या कल्याणासाठी अमेरिके देशासारखे देश आज ज्ञानेश्वरीचा महिमा आघात करतायत. कारण ज्या महादेव भटकर यांनी कम्प्युटर सायन्सची निर्मिती केली, कम्प्युटरचा पहिला शोध या महाराष्ट्रामधून लागला गेला, त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही कशाच्या जीवावर केलं? त्यावेळेस महादेव भटकरांनी विजय भटकरांनी उत्तर दिले की मी ज्या वेळी कम्प्युटर संगणकाची निर्मिती करायचो त्याच्यापूर्वी मी 10 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचायचो आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर मला आपोआप संगणक कसं तयार झालं हे मला माहिती. हे कशाच्या जीवावर? फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीच्या जीवावर. कारण जगात गिनीज बुक मध्ये नोंद झाले की ज्ञानेश्वरी असा एकमेव ग्रंथ आहे की त्याची योग्यता कोणत्याही ग्रंथासमोर करता येणार नाही. कारण विजेचा शोध आपण म्हणतो की 1200 मध्ये थॉमस एडिसन नावाने लावला, 1600 मध्ये, पण नाही, विजेचा शोध माझ्या ज्ञानोबारायांनी लावून केला. असे ज्ञानोबाराय आणि या ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये सत्कार्य केलं. सत्कार्य करत असताना आपल्या जीवनाचं आपल्याला कल्याण करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. तुकोबारायांनी आपल्या जीवनाचं कल्याण, आपल्या जगाचं कल्याण करण्यासाठी गाथा लिहिला. नाथ महाराजांनी श्रीमद भागवत लिहिलं, नामदेव महाराजांनी अभंग लिहिल्याचे, सावताबाबांचं चरित्र असेल, अशा या थोर साधू संतांचं चरित्र आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवावं आणि सत्कार्य सत्कर्म करत राहावं. पाप न करता जे काही आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी जे काही नामस्मरण रोजच्या रोज काही जे काही आपल्या निर्विदतपणे जे काही घडेल ते घडण्याचा आपण प्रयत्न करावा आणि झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करून, सावतोबाबाच्या नामदेवरायांच्या चरणी अर्पण करून